नमस्कार माझ्या मित्रांनो, आणि आज मी खूप हॅपी आहे, आनंदी आहे. का आहे तुम्हाला सांगतो मी. आज आहे 12वीचा सेंड ऑफ आणि त्यांनी मला इन्व्हाइट केले कॅमेरामॅन म्हणून. म्हणजे भारी वाटेल मला की त्यांची सगळी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी मलाच करायची. आणि त्यांच्यासाठी मी आयफोन अवेलेबल केला आहे. आयफोन जे आता तुम्ही त्याच्यामध्ये शूट करतायत माझ्या मित्राचा आहे, तो माझ्याकडे येईल कधी ना कधी. मी खास करून त्यांच्यासाठी अवेलेबल केला आहे. तर त्यांनी स्वतः हे गोष्ट मॅनेज केलेली आहे. म्हणजे जी सेंड ऑफ जी आहे 12वीचं ते त्यांनी स्वतः सगळं मॅनेज केलेली आहे. शिक्षकांची काही हेल्प नाही, काही नाही. स्वतः काउंट्री जमा केली, जे पण सिस्टम त्यांनी जे लावलेलं आहे. तर आज बघू त्यांनी काय काय केलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी डबल एकदा मी इथून ऑल द बेस्ट करतो की त्यांचं सगळं चांगलं व्हावं. आता जाऊ आपण त्यांच्याकडं. त्यांची व्हिडिओग्राफी आपण इथून पुढे आता सुरू करू. आणि त्यांचा हा पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड राहील, तर ॲज अ मेमरी म्हणून. सो लेट्स गो गाईज. आयफोनमध्ये पहिली बार शूट करतो आहे. तर हे कुठं आहेत? आमच्या स्पोर्ट डिपार्टमेंटला आहेत का इकडे आहेत? पहिले बघू आपण ते कुठे आहेत. आता हे कोणता गेम म्हणायला येतं याच्याकडूनच आहे का? कोणता गेम म्हणतोय? पासिंग द पिलो. पासिंग द पिलो. याच्यामध्ये काही तिकडं असणार आहे का? बघू आता. ॲडव्हेंचर तर असणार आहे नक्की. आहे ना, काहीतरी प्लॅन केल्या म्हणलं ॲडव्हेंचर असायलाच हवं. तर बघू यांच्या दिवसभर हे काय कारनामा करतात. तर मी ॲक्च्युली BCom थर्ड इयरला आहे. आज मी यांच्यासोबत मिसळलो 12वी सोबत. काय करणार आता, झालो जॉईन. यांची ही बॉईज टीम मला थोडंसं भारी वाटेली आहे. आणि यांच्याकडून हे महत्त्वाचे काही कॅरेक्टर्स माझ्या मागे आहेत, ते मी तुम्हाला एक एक करून दाखवतो. भारी कॅरेक्टर आहेत हे, म्हणजे क्लासचे टॉपर आहेत. हा बघा आमचा हरी काहीतरी बारदाना घेऊन आलेला आहे. बिचाऱ्याच्या मागेले कामं दिलेत. जवळ कमान देताना भाऊ याचं कोणीच ऐकणं झालं ना. काय करावं. हे बघा हे दोन कॅरेक्टर मी तुम्हाला 4 असे ॲक्टिव्ह कॅरेक्टरला भेट करून देतो, जे ॲक्टिव्ह कॅरेक्टर सकाळी 9 वाजता आलेले आहेत. बाकी सगळे उशीर आलेत. ते 12वीचे एवढे भारी कॅरेक्टर आहे, तुम्हाला दाखवतो मी आता. यांचा गेम सुरू व्हायला 20 मिनटं लागणार आहे. हे असा एवढा वेळ कसा जमल यांना? ट्रूथ विचारा गर्ल्स विचारा, कोणाला काय विचारायचं ते विचारा. नाही, काय विचारायचं? काय विचारायचं? हां 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 कविता. हां ठीक आहे, एक शायरी म्हणून दाखव. चल. नाही कविता. नाही, शायरी. शायरी. हा, माहिती आहे, तुला काय माहिती ते म्हण. बरं, ऑप्शन मध्ये कविता, शायरी. हा मी जॉब करायचो युनिकॉम लॅबला, आणि हा माझा विद्यार्थी आहे. याला कन्फ्यूज होणे म्हणून याला मी म्हटलं होतं की माझ्यावर आता 4-5 लाईन सांगा. तर ते किती खरं बोलते किती खोटं बोलते आता आपण चेक करू. हॅलो हे बघ, बिना डरता बिनी हिचकिचता बोलून टाक काय बोलायचं तर. इथे सर्वात स्मार्ट बॉय समजला जातो सगळ्या आमच्या मुलामध्ये, आणि सगळ्यात जास्त मुली त्यांना लाईक करतात असं मला वाटते. सगळ्यात ॲक्टर म्हणजे सगळ्याचा आवडता आहे रितेश. हे मला वाटत नाही की काही खरं आहे म्हणून, पण ठीक आहे, त्याचा मान ठेवत आपण आता. अरे यार विचार. ट्रूट या डिअर. ट्रूट का? या कॉलेजबद्दल तुला काय वाटतं इथं आल्यानंतर? सांग. गावामध्ये आणि यामध्ये काय Different वाटतं? सांग, म्हणजे different कर. गावात College आणि- हे गावात जर कॉलेज जर गावात असलं असतं तुझं काय मत? जर इथं सिटीमध्ये असलं त्याचा हां, फायदा आहे का? इतकंच तू सांग. सांग. गावात जर असलं असतं तर मला असे मित्र भेटले नसते. आणि इथे तर मला खूप भारी भेटले. ठीक आहे, बस. एक क्लॅप. अरे क्लॅप. वा. चल, तुझ्या passing आता. डिअर घेतली पोरांना. थांबा. थांब ना. ए काहीतरी गेटवरचे समोर सर असतील का, त्यांना जाऊन नमस्कार करू. हा, मी डिअर आहे. हा. आणि आता कंटिन्यू. आई उगले सर, मी म्हणतो ना तर याला नमस्कार करायला सांगितलं. एवढं सोपं आहे काम, करीन झाली ते. नमस्कार.
तुझ्या हातात होता, तुझ्या हातात होता. हां घे घे. ए मी सांगते आता हा, हा. मानसी आपल्या सगळ्यांसमोर एक डान्स डिअर का ए आके इकडे याला डिअर द्यायची. द्या डिअर काहीतरी द्या गाईज. डिअर हा लेक्चर चालू असताना पण या ऑफिसमध्ये जा आणि तिथं जे सर असतील त्यांना त्यांना गुड मॉर्निंग म्हणून हा. बस. ए एक जण जातो. ही काय कम्प्लीट करायचं आहे ऐका, सांगा काय कम्प्लीट. कंप्लीट करत आहे मला डिअर भेटलेलं तर उमडेगावकर सरला भेटून गुड मॉर्निंग म्हणायचं. तर आता बघू आता ही डिअर कम्प्लीट करते की बी नाही. त्यांचं कोणतं पण लेक्चर चालू नाही आणि कोणते पण त्यांचे शिक्षक नाही आहेत तर त्यांचं डिअर कम्प्लीट होण्याची शक्यता नाही आहे. कोणतं ऑफिस? आमचा 11 वाजता कार्यक्रम आहे तर तुम्ही नक्की या. तिला डिअर भेटलं होतं हा, मग ते लेक्चर चालू आहे ते कोणतेच लेक्चर नाही चालू म्हणलं मी इथं या सरकडे जा म्हणलं. हां काय विषय चालू आहे सर? ए तिच्याकडे. ए डिअर कोण दिली कोण दिली डिअर? डेअरी मध्ये काय हो 15 क्वेश्चन. डिअरच का डेअरी ठीक आहे ठीक आहे पंधरा. विषय का? एकदम नंबर एक भाई, एकदम नंबर एक तुझ्यासाठी. शायरी म्हणतो का? ठीक आहे ट्रूथ घे मग. ठीक आहे शायरी. म्हणू का? माईक बंद कर माईक. माइक बंद करा. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. आशिक कई पर वतन से बढ़कर शर्म नहीं होता. नोटों में सिमट कर हीरो से लिपट कर मरते हैं कई पर तिरंगे से बढ़कर कपन नहीं होता. नाही नाही विचार भक्ती वाटत. तिच्याकडे. इज्जतीत विचार ट्रूथ. तुम्हाला काय विचारायचं असेल तर करा. मध्ये गोष्ट सांग. बरं हा ठीक आहे तीच ते. सगळ्यात तुझ्या लाईफ मध्ये सगळ्यात क्लोज गोष्ट सांग बस. हे सर्व्हर डाऊन झालं यार. एवढा हेवी क्वेश्चन विचारला तुम्ही. लवकर लवकर. विचार कर थोडा. एरर ऑप्शन मध्ये ऑप्शन नव्हतं भेटलं. विचार तुझी ती येऊ शकते. हा हा अबव 90. अबो 90 गाइस ये मेरे को लाज वाट रही लाज 90 काय काय दादा? चला ओके झालं. हा, चला. थोडं- हा, बस कर. ए हातात तुझ्या. ए जोक नाही मजाक नाही ए गाइस. आपल्या फ्रेंडशिपवर 5 लाईनी सांग. ए काय प्रश्न विचारला? फ्रेंडशिपवर 5 लाईनी सांग. हा ठीक आहे 5 लाईन गाइस ऐकून घ्या टिप्स अँड ट्रिक्स. हे बघा माझ्या चांगले. हे बघा माझ्या आयुष्यातील सर्वात क्लोज फ्रेंड म्हणजे माझी बेस्टी तनू. धन्यवाद. मला ना मी आतापर्यंत माझ्या आयुष्यातील सर्वात
सर्वात जवळची फ्रेंड आहे आणि या अगोदरही मला खूप सारे फ्रेंड भेटल्या पण हिच्यासारखी भेटली नाही. कोणाला इंटरेस्ट इथं ट्रू डिअर ठीक आहे, पहिले कोणाला? आता कोणाला इंटरेस्ट आहे सध्या इथं? नाही, खेळायचं नाही तुम्हाला, नाही अरे ही तर तुझ्याच आता पहिली विचारा विचारा. डिअर का? काय द्यायचं? याद आते री याद. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? दूरियों से फर्क नहीं पड़ता, बात तो दिलों की नजदीक से होती है. दोस्ती आप जैसे कुछ खास लोगों से ही है, वरना मुलाकात तो रोज जाने कितनों से होती है. वाह शायरी म्हणली. हे बघ, तुला जायचं असं ना तर तिथून जाऊ शकते. ते बघ, तू सरळला जावंच लागणार आहे. चल. डिअर का? हा द्या रे डिअर, तुम्हीच द्या. हा हा नहीं नहीं, राह देखेंगे तेरी चाहे जमाने लग जाए. ए राह देखेंगे तेरी चाहे जमाने लग जाए, या तो आ जाए तू या तो हमें कई ठिकाणी लग जाए. हे यांच्या टीमचा मेन प्लेअर आहे बरं का. त्याला काहीतरी स्ट्रॉंग द्या. टॉपर टॉपर नाही रे दादा, गरीब माणूस. कोणीच राग नाही म्हणायचं, आम्ही माझ्यासाठी बोलायलो सगळं. तर राग नाही म्हणायचं. ठीक आहे ठीक आहे, डोंट वरी. हां, तर हु इज दिस? या दोन्ही गोष्टीशी माझा काही संबंध येत नाही. लोग बसते हैं समंदर से लेकिन हम तुम्हारे आंखों में डूबने को तैयार है. लोग बसते हैं समंदर से लेकिन हम तुम्हारे आंखों में डूबने को तैयार है. किसको देखने की चाहत करे, तुमको देख लिया है एक बार, तुम्हारी जुल्फों की गहराई हमें पसंद नहीं आता है किनारा. लोग कहते हैं चांद हो तुम, हम कहते हैं चांद टुकड़ा है तुम्हारा. हर कोई मेरा हो जाए ऐसी मेरी तकदीर नहीं. मैं वो शीशा हूँ जिसकी कोई तस्वीर नहीं. दर्द से रिश्ता है मेरा, खुशियाँ मुझे नसीब नहीं. मुझे भी कोई याद करे, मैं इतना भी खुश नहीं. आठवणी बनवायचं असल्यावर काहीतरी करणं गरजेचं आहे. आता आमचे मला तसं म्हणायचं नाही आहे, पण कॉलेजवाले देत नाहीत सेंड ऑफ. म्हणजे देत नाहीत असं मला म्हणायचं नाही आहे, पण यांनी काय केले, यांनी स्वतःच्या ह्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीवर सगळी परमिशन घेतली, प्रिन्सिपलची, टीचरची, सगळं सेटअप लावलं. ते लय जण, जास्त जण नाही, ते 5 ते 6 जण आहेत. ते म्हणजे मला तरी वाटतं असं लईटले 7-8 जण असे हे मुली मिळून त्यांनी हा सेंड ऑफचा प्रोग्राम मॅनेज केलेला आहे. तर आज सकाळी गेम खेळले, आता इथं प्रोग्राम आहे. ते एक मागे एक बेस्ट करायलेत. आणि मी तर आहेच, मी 3rd इयरचं आहे आणि ते सगळे 12वीचे आहेत. मी तर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी आलेलो आहे. तरी ते मस्त करायलेत, जिथपर्यंत माझं ऑब्झर्वेशन आता चालू आहे. आता त्यांचा प्रोग्राम चालू होईल, बघू प्रोग्राम कसं मॅनेज करतात ते. बघा यांची तयारी किती भारी चालू आहे, गिफ्ट वगैरे मस्त पैकी. कॉलेजसाठी गिफ्ट आहे कधी? नाईस नाईस. आय एम बॅक. सरांना उचलण्यासाठी आय एम रेडी. त्याला डिअर दिलेले आम्ही, तर याला श्रीकांत सरला उचलायचे. बघू, हे उचल सरला उचल. तयारी बघा किती डेंजर करायला.